नमस्कार भावांनो, आज आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. रूमवर पाण्याची खूप टंचाई आहे, त्याच्या आता आम्ही बाटले घेऊन चाललोय पाणी आणायला. तर रोहन शेठ, काय वाटतंय तुम्हाला? तर गाइस, पहिल्यांदा तर वेलकम टू माय फ्रेंड न्यू. अरे पुढे आहे ना, लाइटिंग येते. पाण्याचं काय म्हणणं आहे तुमचं? पाणी खूप गार पाहिजे आम्हाला. हां, पण पाण्याची रूमवर खूप टंचाई आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला गरज आहे पाणीच्या, उन्हामध्ये खूप पाणी लागते. हां, आणि बस आता आपण सचिनकडे जाऊ, कारण सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. सचिन, आज पाण्याबद्दल काय वाटतंय? काय पाण्याबद्दल काय नाही. आता आम्ही आता पाणी आणायला कॉलेजवर निघालेलो आहे. पाण्याची खूपच टंचाई आहे. मग पाण्याची खूप म्हणजे कर्जत मध्ये काहीच भेटत नाही. लाईट जाते संध्याकाळी झोपल्यावर. आणि त्याच्यात मच्छर चावतात. कुठे कुठे काम येतं ते आम्हाला माहित नाही. आणि मच्छर किती चावतात? मच्छरांना आम्हाला रातभर झोपू देत नाही. मग आता आपण पाणी आणायला चाललोय, बरोबर? कुठं? कॉलेजवर. तर कॉलेज चालू असेल का आज? असणार ना. आता आपल्याला आठवण देतील का? भेटेल ना. भावांनो बघा, आता रातच्या 10 वाजले, पाण्याची खूपच टंचाई आहे. तसं आम्ही चाललोय कॉलेजला. फ्रेंड न्यू मग काय आता पाण्याबद्दल काय म्हणणं आहे माझ्या तुमचं? नवीन ब्लॉग. तर गाइस, तुम्हाला माहिती आहे आज आमची म्हणजे या कर्जत मध्ये अशी आमच्या हात झालेले की अशी वेळ वाटली नव्हती आम्हाला येईल की आमच्या पाणी असं गळ्याखाली जात नाही आमचं गाइस. तर आम्ही आता काय विचार केला माहिती आहे गाइस, आता प्रत्येकाने बॉटल घेतली आहे आपल्या पाणी हिशोबाने. बॉटल घेतली. हा बाटल्या म्हणून ही बॉटल घेतली आहे. आता मी कॉलेजला जाणार आहे, तिथं वॉचमॅन आहे आमचं. बरं, तरी सचिनचे मार्गदर्शन खरंच आहे आपल्याला. होय, सचिन SK साहेबचा आमच्यावर हात कायम असतो. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. पाण्याची टंचाई चालू आहे आपल्याला. हा विचार त्यांचाच होता की कॉलेजला जाऊ आणि आम्ही बॉटल घेऊन जाऊ. मग सचिन शेट्टी, पाण्याची काय सिच्युएशन आहे? पाण्याचे Solve कशी करते ते? झाले सर, आम्हाला हगायला तर पाणी बोटल धुवायला नाही. ते बघा सत्य कुत्रा पण बघतोय. तर सचिन शेठ, पाण्याची तुम्ही सिच्युएशन कशी सॉल्व्ह करतात सांगा ना. पब्लिक तुमच्यासाठी आता आलेले हो आहे. नाही, काय नाही, पब्लिक काय आलं नाही. हा? पाण्याची खूपच टंचाई आहे, पण खूपच गरम होते. पाण्याची टंचाई नाही, आता व्हिडिओची टंचाई वाटायला लागली. अर्धा तास आता आपण कॉलेजला आलेला होतो. हे IT डिपार्टमेंट, पुढचे कॅम्प्युटर, तिकडे AIDS म्हणजे सचिनचं डिपार्टमेंट. सचिन शेठ, भाई नाईटला किती भारी कॉलेज वाटते, बरोबर? पाणी काय भरतात रे. बघा 2 बाटल्या आणल्या म्हणून म्हणजे काय. मनोज भाई दिखते भी नहीं. सचिन सरचं एक स्वप्न आहे, त्याच्यात स्वतःच नाव दिसलं पाहिजे, तेव्हाच कॉलेज सोडणार. आता सचिन शेठ स्वतः स्वप्न पूर्ण करणार आहेत. तिथं पहिला फोटो सचिनचा दिसणार आहे 2 वर्षांनी.